परवा दिवशीपासून कराड नगर परिषदेमार्फत शहरामध्ये वाढलेले जे मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण आहे ते काढण्याच्या संदर्भाने धडक कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। पहिल्या दिवशी जवळपास 50 ते 60 गाडे हे आपण नगरपालिकेमार्फत अतिक्रमण कारवाईमध्ये उचललेले आहेत। दुसऱ्या दिवशी म्हणजे काल देखील सदरची कारवाई सुरू होती, त्याच्यामध्ये 8-10 गाड्या आपण काल उचललेल्या आहेत। आज कोल्हापूर नाका, कारवे नाका व इतर परिसर या भागातील जे अतिक्रमण झालेले गाड्या असतील, रस्ते व फुटपाथवरील जे अतिक्रमण असतील तर ते सर्व काढून घेण्याची कारवाई नगरपालिकेमार्फत सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये देखील पेटलाईन असेल, मंडईचा परिसर असेल किंवा शहरातील इतर भाग असतील ज्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आलेले आहे, अशा सर्व भागांवरती अतिक्रमणांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे। तर या अनुषंगाने मी शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना आवाहन करतो की त्यांनी नगरपालिकेच्या कारवाईची वाट न बघता स्वतःहून हे अतिक्रमण जे केलेले आहे ते काढून घेण्यात यावे, अन्यथा नगरपालिकेमार्फत मोठ्या प्रमाणावर कडक कारवाई करून हे अतिक्रमण काढून घेण्यात येईल। सर, जे अधिकृत हातगाडीधारक आहेत त्यांना पर्यायी व्यवस्था काय करण्याचा विचार करतो? या अनुषंगाने आम्ही हा विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवून येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा करून हॉकर झोन जे फेरीवाले आहेत त्यांच्या संदर्भाने चांगला निर्णय घेण्याच्या तयारीत आहोत आणि त्यांना पर्यायी जागा देण्यासाठी नगरपालिका तत्पर राहील। असे काही म्हणजे अंश टीका होती नागरिकांच्याकडून की तात्पुरतं होतं, नंतर 8 दिवसानंतर तेच गाडीवाले तिथंच येतात। या अनुषंगाने माहिती देऊ इच्छितो की यानंतर नगरपालिकेचं हे कायम एक अतिक्रमण पथक आम्ही गठीत करतो आहे आणि जे कायमस्वरूपी जे तात्पुरते अतिक्रमणं होत आहेत तर ते यापुढं कंटिन्यू पथक ॲक्टिवेट राहील आणि कोणतेही अतिक्रमण हे होणार नाही याची नगरपालिकेमार्फत आम्ही काळजी घेऊ। धन्यवाद।